नमस्कार. आज मी तुमच्यापुढे माता वैष्णोदेवीची कथा घेऊन आली आहे. तर बघूयात माता वैष्णोदेवीची कथा. वैष्णोदेवी हे उत्तर भारतातील सर्वात पूजनीय आणि पवित्र स्थानांपैकी एक आहे. डोंगरावरील स्थानांमुळे हे मंदिर त्याच्या भव्यतेसाठी आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. वैष्णोदेवी हे देखील अशाच ठिकाणांपैकी एक आहे ज्याला मातेचे निवासस्थान मानले जाते. हे मंदिर 5200 फूट उंचीवर आहे आणि कटारापासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर आहे. दरवर्षी लाखो यात्रेकरू मंदिराला भेट देतात. तिरुमला वेंकटेश्वर मंदिरानंतर हे भारतातील दुसरे सर्वात जास्त भेट दिले जाणारे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. माता वैष्णोदेवीशी संबंधित अनेक पौराणिक कथा असल्या तरी 2 मुख्य कथा अधिक लोकप्रिय आहेत. माता वैष्णोदेवीची पहिली कथा. मान्यतेनुसार एकदा पर्वताच्या मातेने पंडित श्रीधर या आपल्या एका भक्ताच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याची प्रतिष्ठा वाचवली आणि संपूर्ण सृष्टीला आपल्या अस्तित्वाचा दाखला दिला. सध्याच्या कटारा शहरापासून 2 किलोमीटर वैष्णव मातेचे महान भक्त श्रीधर 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या हंसाली गावात राहत होते. तो निपुत्रिक असल्याबद्दल नेहमीच दुःखी असायचा. एके दिवशी त्याने अविवाहित म्हणजेच कुमारिका मुलींना नवरात्रीच्या पूजेसाठी बोलावले. माता वैष्णोदेवी मुलीच्या पोशाखात त्यांच्यामध्ये येऊन बसली. पूजेनंतर सर्व मुली निघून गेल्या, पण माता वैष्णोदेवी तिथेच राहिल्या आणि श्रीधरला म्हणाल्या, भंडारासाठी सर्वांना तुमच्या घरी बोलवा. श्रीधरने त्या तेजस्वी मुलीचे म्हणणे मान्य केले आणि जवळच्या गावांमध्ये भंडाऱ्याचा निरोप दिला. तेथून परत येत असताना गुरु गोरखनाथ आणि त्यांचे शिष्य बाबा भैरवनाथ आणि त्यांच्या इतर शिष्यांनी देखील जेवणासाठी आमंत्रित केले गेले. जेवणाचे आमंत्रण मिळाल्यावर सर्व गावकऱ्यांना आश्चर्य वाटले की इतक्या लोकांना जेवण देणारी ती कन्या कोण. यानंतर अनेक ग्रामस्थ श्रीधर यांच्या घरी येऊन जेवणासाठी जमले. मग माता वैष्णोदेवी मुलीच्या रूपात विचित्र पात्रातून सर्वांना जेवण वाढू लागली. जेवण वाढताना ती कन्या भैरवनाथाकडे गेली. मग ते म्हणाले की खीर आणि पुरी खाण्याऐवजी मी मांस खाईन आणि दारू पिणार. तेव्हा मुलीच्या रूपातील वैष्णव मातेने त्याला समजावले की हे ब्राह्मणाच्या घरचे जेवण आहे आणि त्यात मांसाहार नाही. पण भैरवनाथ मुद्दाम आपल्या शब्दाला चिकटले. भैरवनाथने त्या कन्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वैष्णोदेवीला त्याची फसवणूक कळली. वैष्णोदेवीने वायूचे रूप घेऊन त्रिकूट पर्वताकडे निघाली. भैरवनाथही देवीच्या मागे गेला. असे मानले जाते की पवनपुत्र हनुमान देखील मातेच्या रक्षणासाठी होते. मान्यतेनुसार त्यावेळी हनुमान मातेच्या रक्षणासाठी त्यांच्यासोबत होते. हनुमानाला तहान लागल्यावर वैष्णव मातेने त्यांच्या विनंतीवरून धनुष्याने डोंगरावर बाण सोडला आणि पाण्याचा प्रवाह बाहेर काढला आणि त्या पाण्यात आपले केस धुतले. आज हा पवित्र प्रवाह बाणगंगा म्हणून ओळखला जातो. त्याचे पवित्र पाणी प्यायल्याने किंवा त्यात स्नान केल्याने भक्तांचा सर्व थकवा आणि त्रास दूर होतो. यावेळी मातेने गुहेत प्रवेश केला आणि 9 महिने तपश्चर्या केली. भैरवनाथही त्यांच्या मागे तेथे गेले. तेव्हा एक ऋषी भैरवनाथांना म्हणाले की तू ज्यांना कन्या समजत आहेस ती आदिशक्ती जगदंबा आहे. त्यामुळे त्या महासत्तेचा पाठलाग करणे सोडून द्या. भैरवनाथांनी साधूचे ऐकले नाही. मग मातेने गुहेच्या पलीकडे एक रस्ता बनवला आणि बाहेर गेली. ही गुहा अर्धकुमारी किंवा आदिकुमारी
किंवा गर्भजून या नावाने आजही प्रसिद्ध आहे. अर्धकुमारी आदिमातेच्या चरणपादुकाही आहेत. हीच ती जागा आहे जिथे माता धावत असताना मागे वळून भैरवनाथांकडे बघितले. गुहेतून बाहेर पडल्यावर कन्येने देवीचे रूप धारण केले. मातेने भैरवनाथाला सावध केले आणि परत जाण्यास सांगितले, तरीही तो परतला नाही. माता गुहेच्या आत गेली. त्यानंतर मातेच्या रक्षणासाठी हनुमानांनी गुहेबाहेर भैरवाशी युद्ध केले. भैरवनाथांनी तरीही हार मानली नाही. शूर हनुमान अशक्त होऊ लागले. तेव्हा माता वैष्णोदेवीने महाकालीचे रूप धारण करून भैरवनाथाचा वध केला. निवासस्थानापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्रिकुट पर्वताच्या भैरवदरीत भैरवनाथाचे डोके पडले. ते ठिकाण भैरवनाथाचे मंदिर म्हणून ओळखले जाते. माता वैष्णोदेवीने जिद्दी भैरवनाथाचा वध केला. ते ठिकाण पवित्र गुहा किंवा भवन या नावाने प्रसिद्ध आहे. या ठिकाणी माता काली, माता सरस्वती आणि माता लक्ष्मी पिंडीच्या रूपात गुहेत विराजमान आहेत. या तिघांच्या एकत्रित रूपाला माता वैष्णोदेवीचे रूप म्हणतात. या 3 भव्य पिंड्यांसह काही धर्माभिमानी आणि जम्मू काश्मीरच्या माजी राजांनी स्थापित केलेल्या मूर्ती आणि वाद्ये तिथे बघायला मिळतात. हत्येनंतर भैरवनाथाला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला आणि त्याने माताकडे माफी मागितली असे सांगितले जाते. माता वैष्णोदेवीला माहीत होते की भैरवनाथाचा आपल्यावर हल्ला करण्यामागील मुख्य हेतू मोक्षप्राप्ती आहे. तिने भैरवनाथाला पुनर्जन्माच्या चक्रातून तर सोडवलेच, पण वरदानही दिले आणि सांगितले की तोपर्यंत माझे दर्शन पूर्ण मानले जाणार नाही, जोपर्यंत माझ्यानंतर कोणताही भक्त तुझे दर्शन घेणार नाही. या श्रद्धेनुसार आजही माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्यानंतर भाविक भैरवनाथाचे दर्शन घेण्यासाठी 8 किलोमीटर उंच डोंगर चढून जातात. दरम्यान वैष्णोदेवीने 3 शरीरे असलेल्या खडकाचा आकार धारण केला आणि ती कायम ध्यानात मग्न झाली. दरम्यान पंडित श्रीधर अधीर झाले. त्याने स्वप्नात पाहिलेल्या वाटेने तो त्रिकुट पर्वताकडे निघाला. शेवटी तो गुहेच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचला. त्याने विविध प्रकारे पिंडांची पूजा करणे हा आपला नित्यक्रम केला. त्याच्या पूजेने देवी प्रसन्न झाली. ती त्याच्यासमोर प्रकट झाली आणि त्याला आशीर्वाद दिला. त्या दिवसापासून श्रीधर आणि त्याचे वंशज ती पूजा करतात. माता वैष्णोदेवीच्या इतर कथा आणि पौराणिक श्रद्धेनुसार जगात धर्म लोप पावत असताना आणि अधर्माची शक्ती वाढत असताना आदिशक्तीचे सत, रज आणि तम, महासरस्वती, महाशक्ती आणि माता काली ही 3 रूपे आपल्या सामूहिक शक्तीने धर्माचे रक्षण करण्यासाठी एका कन्येला प्रकट करण्यामागे एक छोटीशी कथा आहे. ती बघूयात. माता वैष्णोदेवीच्या उत्पत्तीबद्दल बोलायचे तर मातेची उत्पत्ती त्रेतायुगात झाली असे मानले जाते, जेव्हा एका राक्षसाला भगवंत ब्रह्मदेवांकडून एक जटिल वरदान मिळाले होते की गर्भातून जन्मलेल्या कोणत्याही प्राण्याने त्याचा वध करू नये. त्यानंतर देवर्षी नारद, माता लक्ष्मी आणि भगवंत श्री विष्णू यांच्याकडे जातात आणि श्री विष्णूंना त्या राक्षसाच्या दहशतीपासून मुक्त करण्याची प्रार्थना करतात. तेव्हा भगवंत श्री विष्णू नारद मुनींना महादेवी काली, सरस्वती आणि लक्ष्मी या 3 देवींची प्रार्थना करण्यास सांगतात. त्यानंतर नारद मुनींच्या हाकेने 3ही देवी प्रकट झाल्या, ज्यांनी माता वैष्णोदेवीची निर्मिती केली आणि मातेला आपल्या शक्ती प्रदान केल्या. त्यानंतर जगाचे रक्षण करते भगवंत श्री विष्णूंनी आपला अंश मातेला दिला. त्यामुळे मातेचे नाव वैष्णोदेवी ठेवण्यात आले. त्यानंतर भगवंत श्री विष्णूंच्या आज्ञेनुसार माता वैष्णोदेवीने सर्व राक्षसांचा वध केला. राक्षसांचा वध केल्यानंतर
माता वैष्णोदेवीने भगवंत श्री विष्णूंकडे त्यांच्यात विलीन होण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु भगवंत श्री विष्णूंनी सर्व भूलोकांचे दुःख दूर करण्याच्या उद्देशाने मातेला राजा रत्नाकरची कन्या म्हणून जन्म घेण्यासाठी दक्षिण रामेश्वर किनारपट्टीवर पाठवले. त्यानंतर धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि संकटात सापडलेल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माता वैष्णोदेवीने पृथ्वीवर अवतार घेतला आणि त्यांचे नाव त्रिकुटा वैष्णवी ठेवण्यात आले. वयाच्या 9व्या वर्षी मातेने वडिलांची आज्ञा घेतली आणि समुद्रकिनारी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. भगवंत श्री विष्णूंनी पृथ्वीवर रामाचा अवतार घेतल्याचे जेव्हा माताला कळले तेव्हा मातेने परमेश्वराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या सुरू केली. काही काळानंतर माता सीतेच्या शोधात प्रभू श्रीराम, भाऊ लक्ष्मण आणि सेनेसह रामेश्वराच्या किनाऱ्यावर पोहोचले. तेव्हा त्यांची नजर तपश्चर्या करत असलेल्या दिव्य कन्येवर पडली. तेव्हा माता त्रिकुटा आणि भगवंत श्रीराम यांची पहिली भेट झाली. माताने श्रीरामांकडे आपला पती म्हणून प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर श्रीराम म्हणाले, हे देवी, मी या जन्मात माझ्या पत्नीशी एकनिष्ठ राहण्याचे व्रत घेतले आहे. माझा सीतेशी विवाह झाला आहे. म्हणूनच देवी, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. पण त्रिकुटाच्या भक्तीने श्रीराम खूप प्रसन्न झाले. माता त्रिकुटाची भक्ती पाहून भगवंत श्रीराम म्हणतात, हे देवी, आम्ही सीतेच्या शोधात लंकेला जात आहोत आणि मी लवकरच परत येईन. परत येताना मी तुला भेटेन. जर तू मला ओळखलेस तर मी तुझ्याशी लग्न करेन. पण जर मला ओळखले नाही तर मी माझ्या वचनातून मुक्त होईन. त्यानंतर कालांतराने श्रीराम लंका जिंकून पुष्पक विमानात अयोध्येला परतत असताना आपले वचन पूर्ण करण्यासाठी ते हनुमानासह ऋषीच्या वेशात त्रिकुटाकडे पोहोचले आणि भिक्षा मागू लागले. त्रिकुटा देवाच्या मायाजालात अडकली आणि तिला श्रीरामांना ओळखता आले नाही. मग भगवंत प्रत्यक्ष रूपात आले. देवाला न ओळखल्याच्या चुकीमुळे माता त्रिकुटाला खूप दुःख झाले. तेव्हा भगवंत श्रीराम त्रिकुटाला म्हणतात, हे देवी, तू महाकाली, महालक्ष्मी, सरस्वती यांच्या समवेत उत्तर भारतात स्थित माणिक त्रिकुट पर्वतरांगेत असलेल्या गुहेत बसून येणाऱ्या युगात खऱ्या भक्तांचे दुःख दूर कर. कलियुगात मी कल्कीच्या रूपात अवतार घेईन. तेव्हा मी तुझ्याशी लग्न करीन. तोपर्यंत महावीर हनुमान तुम्हाला धर्माच्या रक्षणासाठी मदत करतील. आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार भगवंत श्रीरामांच्या आज्ञेनुसार माता वैष्णोदेवी तेव्हापासून त्या गुहेत वास्तव्य करत आहेत आणि खऱ्या भक्तांच्या झोळी भरत आहेत. म्हणूनच मित्रांनो, त्रिमूर्ती आणि सर्व देवतांनी त्यांची शक्ती एका बिंदूवर केंद्रित केली, जिथून माता दुर्गा प्रकट झाली. माता दुर्गामध्ये त्रिमूर्ती आणि सर्व देवतांची शक्ती होती. हेच कारण आहे की दुर्गा मातेला सर्व शक्तिमान म्हटले जाते आणि हेच कारण आहे की महाकाव्यातील योद्धे युद्धापूर्वी दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी तिची पूजा करत असत. माता दुर्गेचा जन्म केवळ राक्षसांचा नाश करण्यासाठी झाला होता आणि म्हणूनच 9 वेगवेगळ्या रूपात देवीने प्रकट होऊन दुष्ट दुर्जनांचा नाश केला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.